नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला एकजूट करून समाजाची मोठ बांधणारे मनोज जरांगेंनी कुणाला पाडायचं हे अखेर स्पष्ट केलंय। एवढंच नाही तर यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करत विश्वासघाताचा आरोप केला आहे। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला। त्यानंतर विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी निवडणूक लढवण्याची रणनीती आखली होती। त्यासाठी जरांगेंनी बैठका घेत मराठा मुस्लिम दलित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर जरांगेंनी निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याचं स्पष्ट केलं। आता मराठा समाजाने संभ्रमात राहू नका असं आवाहन जरांगेंनी केलं आहे। याबरोबरच जरांगेंनी थेट फडणवीसांवर निशाणा साधत मराठा समाजाला सूचक संकेत देखील दिले आहेत। इतकंच नाही तर जरांगे विधानसभेसाठी विशेष रणनीती आखली आहे। दरम्यान मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढाई तीर्थव करण्याची तयारी सुरू केली असून 10 दिवसात 17 जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। प्रत्येक गावात सभाचं आयोजन करणार असून दौऱ्यात आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणार। लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला, त्यामुळे सावध झालेल्या भाजपाने मराठवाड्यात मराठा फॅक्टरवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतं। मात्र जरांगेंनी कुणाला पाडायचं हे मराठा समाजावर सोडून दिलं आहे। त्यामुळे विधानसभेला पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालणार की भाजप नवा डाव टाकणार याकडे लक्ष लागलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।